नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे। बघा, आतापर्यंत ज्या ज्या महिलांनी कन्यापूजन केलेलं आहे ना, त्यांना खूप चांगले हे अनुभव मिळालेले। करत नसाल, आतापर्यंत तुम्ही कधीही एकदा कन्यापूजन केलेलं नसेल तर तुम्ही आतापासून सुरुवात करा। आपण केलेली सेवा असते नवरात्रामध्ये, त्या सेवेचं त्वरित फळ मिळण्यासाठी आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजन, कुमारिका पूजन हे करायचं आहे, जेणेकरून आपल्या सेवेचं फळ हे लवकरात लवकर मिळतं। ज्या साक्षात कुमारिका आहेत ना, त्या साक्षात देवीचं रूप मानलं जातं आणि कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये केलं जातं। नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो, प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे। पण आता आपण जेव्हा म्हणतो ना, आता नवरात्रीतला प्रत्येक दिवस चांगला असतो, पण ज्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या सर्व म्हणजे महिलांच्या मागे आता जबाबदारी असते, ते वर्किंग असतात, घरचं पण बघायचं असतं, आपल्या संसाराचं पण बघायचं असतं आणि आपलं पण वर्क बघायचं असतं। यामुळे आपल्याला जमेल त्या दिवशी, नवरात्रीच्या दिवशी आपल्याला कुठल्याही दिवशी आपण नवरात्रीला कन्यापूजन करायचं आहे। पण याचबरोबर कन्यापूजन तुम्हाला जर शक्य होत असेल ना, तर अष्टमीच्या दिवशी म्हणजे महाअष्टमी असते त्या दिवशी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही कन्यापूजन करू शकता। कन्यापूजन तुम्ही 9 दिवसामध्ये कधीही करू शकता। आज नवरात्रीचा 4था दिवस आहे, 3रीच माळ असणार आहे, पण याच्या पुढे तुम्ही ह्या बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा कन्यापूजन कधीही केलं तरी चालतं। आता कन्यापूजन करताना आपल्याला कन्या स्वरूप, ज्या देवी स्वरूप आपल्या घरात आलेल्या असतात त्या कन्या, त्यांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे। कन्याला जेव्हा ती वस्तू देतो ती साक्षात देवी आईला दिली जाते, म्हणून आपल्याला आपल्यावर कुलदेवीची कृपा होते, देवीची कृपा राहते, ती आपल्यावर प्रसन्न होते। ह्यासाठी कन्यापूजन कसं करायचं आहे, कोणती वस्तू द्यायची आहे आणि या संदर्भातली सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। आपण खरं तर कन्यापूजन हे किती वर्षांच्या मुली पाहिजे, आपल्याला किती वर्षापर्यंतच पाहिजे, त्यानंतरच्या मुली पाहिजेत का, त्यांचं महत्त्व काय आहे, त्यांच्या देवीचे स्वरूप काय असतात, काय फळ मिळतं, ही सगळी माहिती, त्याचबरोबर आपल्या आयुष्यात चाललेल्या आर्थिक अडचणी, संसारात सुख नाहीये, पती पत्नीचे भांडणं होतात, आर्थिक परिस्थिती असेल ती बळकावलेली आहे, आपला व्यवसाय नीट चालत नाहीये, मूळबाळ न होणं, आपल्या बिझनेसमध्ये लॉस होत आहे, तुमच्या म्हणजे महिलाच नाही तर पुरुषांच्या सुद्धा आपण जे काही करतो ना ते आपल्या संसारासाठी करत असतो। मग याच्यासाठी हे कन्यापूजन तेवढंच महत्त्वाचं। सगळ्यांसाठी नवरात्रीमध्ये कन्यापूजन खूप महत्त्वाचं असतं। बघा, महिलांना कन्यापूजन केल्यामुळे ना आपल्या बऱ्याचशा समस्या सुटत असतात। तिथे देवी त्यांचं आपण पूजन करतो ना, साक्षात कुलदेवतेचा, आपल्या देवी आईचा आपल्याला आशीर्वाद मिळतो। नवरात्रीत कन्यापूजनाने आपल्या सगळ्या काही अडचणी, समस्या दूर होत असतात। आता बऱ्याच महिला म्हणतात का ते आमच्या घरातलीच मुलगी आहे, ती कन्यापूजन म्हणून चालेल का? तर अर्थात हो, कारण की ते आपल्या घरातली एक लक्ष्मीच असते, ती कन्यापूजन म्हणून अवश्य चालते। ह्यामध्ये कन्यापूजनामध्ये आता आपण बघतो ना की कन्यापूजनासाठी कोणत्या वयाच्या मुली असाव्यात, ज्यांना मासिक धर्म येत नाही अशा कन्यापूजनासाठी मुली चालतात। खरं तर 10 वर्षापर्यंत कन्यापूजनाच्या त्या मुलींचं म्हणजे कन्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे। त्या कोणत्या कोणत्या देवीच्या स्वरूपात असतात हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। कन्यापूजन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे। कन्यापूजन जेव्हा करायचं असेल, तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अष्टमीच्या दिवशी तुम्हाला शक्य होत असेल तर अष्टमीला अवश्य करा। कन्यापूजन केल्याने आपल्यावर खूप चांगली प्रकारची कुलदेवीची कृपा लाभत असते, आपल्या सगळ्या समस्या दूर होत असतात, आर्थिक प्रश्न सुटत असतात। आपल्याला अष्टमीला नाही जमत आहे, तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी कन्यापूजन करायचं आहे, पण करायचं आहे। मग तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही कन्यापूजन करायचं आहे। कन्या जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांचे सर्वप्रथम त्यांना एक छानपैकी बसण्यासाठी उंच आसन असायला हवं। त्यानंतर त्यांना जे आपण पाय धुण्यासाठी आपण म्हणतो ना, ती परात ठेवायची, त्यानंतर पाणी टाकायचं, त्या पाण्यामध्ये सुगंधित अत्तर असतं, सुगंधित जल असतं, गुलाबजल असतं, गंगाजल असतं आणि त्यात फुलांनी ते पाण्यात हे करून तुम्हाला त्या पाण्याने आपल्याला मुलींच्या पायावर टाकून ते स्वच्छ धुवायचे, स्वच्छ वस्त्राने ते पुसायचे आणि ते व्यवस्थित ठेवून आपल्याला ते काय करायचे आहे, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढून त्याच्यावर थोडंसं चंदन लावायचं आहे, त्याच्यावर फुलं टाकायची आहे आणि हे झाल्यानंतर मुलींना डोक्यावर बघा आपण ती देवीला आपण बांधतो ना, ती लाल चुनरी, ती चुनरी असते ती द्यायची। परत त्यांना मुलींना खास करून त्यांच्या आवडीच्या वस्तू खूप आवडत असतात, म्हणजे टिकली असेल, मेहंदीचं कोण असेल, बांगड्या असेल, रुमाल असेल, आपल्याला ह्या वस्तू मी तुम्हाला सगळं फोटोमध्ये दाखवते, त्या सगळ्या वस्तू आपण
तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ह्या वस्तू त्यांना भेट म्हणून द्यायच्या आहे. त्यांना कन्यापूजन म्हणून त्यांच्या कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि छानपैकी त्यांना तुम्ही दक्षिणा म्हणून सुद्धा काही द्यायचं आहे. कुमारिकांचं जसं आपण देवीची आरती करतो, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे ताटामध्ये. त्यांना जेव्हा हळदी कुंकू आरती ओवाळायची आहे, जेणेकरून कन्याकुमारी म्हणजे कुमारिकांचं पूजन हे चांगल्या प्रकारे होतं. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे कन्याकुमारी ज्या असतात त्यांना देवीचे स्वरूप समजलं जातं. जसं की आपण देवीला आपण श्रीफळ देत असतो, तर ह्या कुमारिकांना सुद्धा एक वस्तू भेट म्हणून द्यायची आहे, ती म्हणजे श्रीफळ द्यायचं आहे. त्यावर यथाशक्ती आपल्या इच्छेने 1 रुपये असेल, 11 रुपये असेल, एक आपल्याला ही द्यायची आहे. मग तुम्ही जर 9 कुमारी बोलवल्या तर तुम्ही त्यातल्या एका तरी कुमारी केलं हे द्यायचं आहे. आता जर तुमच्या घरातलीच कुमारी असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते नारळ आपण दुसऱ्या दिवशी फोडून खाऊ शकता, किंवा तुम्ही दुसऱ्या कुमारी केला दिला असेल तरी तुम्ही हे दुसऱ्या दिवशी खाऊ शकतात. आणि तो 1 रुपया असेल तो देवघरात ठेवायचा आहे, ती बरकत म्हणून ठेवायचं आहे. दुसरं हे त्या बाहेरच्या ज्या मुली असतात, ज्या कन्याकुमारी असतात, दुसऱ्या आलेल्या असतात, त्यांना सुद्धा हे सांगायचं आहे. आता त्या कन्याकुमारींना जेव्हा श्रीफळ देतो त्यामध्ये ना एक नारळ असतं, त्यामध्ये आपल्या यथाशक्ती इच्छेने दक्षिणा असते. त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला एक वेणी गजरा ठेवायचा आहे. आईसाहेबांना गजरा खूप प्रिय आहे. आईसाहेबांच्या आवडत्या अलंकारापैकी गजरा, वेणी ही खूप महत्त्वाची दिली जाते आणि ते आपल्याला ही दिल्यानंतर तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता कन्यांना हे झाल्यानंतर त्यांची आवडती वस्तू असते ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हातरुमाल. त्या हातरुमालावर आपल्याला मी नेलपेंट ठेवलेली आहे. त्यामध्ये मुलींना ह्या मेकअपच्या वस्तू खूप आवडतात. लिप बाम, क्लचर, त्यांना हेअर बँड्स खूप आवडतात, तो ते द्यायचे आहेत, टिकल्या द्यायच्या आहेत. ह्या सगळ्या वस्तू आपल्याला कन्यांना द्यायच्या आहेत, जेणेकरून कन्येचं पूजन हे केल्यानंतर त्यांना ह्या वस्तू खूप आवडतात. यामध्ये तुम्ही मेहंदीचं कोन, त्यांना अजून आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या द्यायच्या. आणि जर तुम्हाला याच्यातला काही शक्य होत नसेल तर तुमच्या यथाशक्ती इच्छेने तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही घेऊन द्यायचं. कन्यापूजनामध्ये तुम्ही बांगड्या देऊ शकता किंवा काही देऊ शकतात. यामध्ये एक महत्त्वाची वस्तू आहे, ती आपल्याला पहिलं रुमाल द्यायचा आहे. मग तुम्ही यथाशक्ती तुमच्या इच्छेने काही देऊ शकता. मुलांना, लहान मुलींना बघा, मग तुम्ही कुठलीही वस्तू द्या, भेटवस्तू द्या, अगदी 5-10 रुपयाची असेल तरीही त्यांना ती खूप आनंद होत असतो. तुमच्या यथा इच्छेने तुम्ही ती देऊ शकतात. हे झाल्यानंतर आपल्याला त्यांना देवी स्वरूप समजून त्यांच्या जे चरण असतात, जे पाय असतात, त्यांची आपण पूजा केलेली असते, त्यांना आपल्याला त्या पायावर नमस्कार करायचा आहे, डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे. त्यांना यथाशक्ती यथा इच्छेने त्यांना भेटवस्तू द्यायची आहे. त्याचबरोबर आपण घरात या दिवशी खीरपुरी असेल, त्याचबरोबर छोले असेल, छोल्यांची भाजी असेल, किंवा काही आपण हे पदार्थ करून त्यांना यथाशक्ती इच्छेने त्यांना खाऊ घालायचं आहे. नाहीच काही शक्य झालं तर मसाले दूध असेल किंवा दुधाची खीर असेल, आपल्याला हे त्यांना खाऊ घालून तृप्त करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता हे झालं कन्यापूजन. अतिशय सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला जेवण घालणं शक्य नसेल तर तुम्ही साधं दूध देऊन सुद्धा तुम्ही त्यांचा यथाशक्ती सन्मान करू शकतात. तर आता आपण किती वर्षांच्या मुलींचं पूजन केलं असतं, त्यांचं काय महत्त्व आहे, काय फळ आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तर 2 वर्षाची मुलगी ही ती कुमारिका म्हणून पूजन केलं जातं. तिचं पूजन केलं असतं, आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं. 3 वर्षाची मुलगी ही तिचं कन्यापूजन केलं असतं, ती त्रिमूर्ती म्हणून असते, म्हणून तिचं पूजन केलं असतं, सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या तिचं पूजन केलं तर आपल्या घरात ती कल्याणी रूप असते, म्हणून आपल्या घरात ती कल्याण करणारी असते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूप असते, म्हणून ती आपल्या घरात रोगमुक्त ठेवत असते. 6 वर्षांची कन्या ही कालिका रूपात असते, म्हणून तिचं पूजन केलं असतं, राजयोग प्राप्ती होते तिच्यामुळे. 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूपात असते, ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते, तिची पूजन केल्यामुळे आपल्याला विजय. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप असतं, तिचे पूजन केलं असतं, शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपात असते, तिचं पूजन केलं असता भक्तांच्या सर्व इच्छा ही देवी पूर्ण करीत असते. म्हणून या सर्व 10 वर्षांच्या मुलींपर्यंत आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. आता आपण किती कन्यांचं पूजन केल्यामुळे किती संख्या असतात, म्हणजे किती संख्येमध्ये कन्याचं पूजन केलं असता त्या काय काय प्राप्ती होते. तर एका कन्याचं पूजन केलं असता ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कन्यांचं पूजन केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचं पूजन केलं असता धर्म आणि काम प्राप्ती, राज्यपद
प्राप्तीसाठी 4 कन्यांचं पूजन केलं जातं। विद्या प्राप्तीसाठी 5 कन्यांचं पूजन केलं जातं। षटकर्म प्राप्तीसाठी हे 6 कन्यांचं पूजन केलं। 7 कन्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला राज्य प्राप्ती होते। 8 कन्यांचं पूजन केल्यामुळे ही संपत्ती प्राप्ती होत असते। 9 कुमारिकांचं पूजन केल्यामुळे हे पृथ्वीचं राज्य मिळत असतं। कन्यापूजन हे फक्त काहीतरी मिळण्यासाठी नाही, तर कन्यापूजन असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एक प्रसन्नमय मंगलमय होऊन जातं। यासाठी कन्यापूजन हे अतिशय पुण्यकारक, कुलदेवीची कृपा लाभणारे असतं। कन्यापूजन हे आपल्या कुलदेवीला आवडणाऱ्या वस्तूंपैकीच एक असतं। त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करायचं आहे। सगळ्या महिलांना आवर्जून हे करायचंच आहे। कोणत्याही दिवशी करा, पण कन्यापूजन हे केलंच गेलं पाहिजे। अतिशय महत्त्वाची कन्यापूजनाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी